राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. गणपती बाप्पा मोरया. आपण आहोत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस व माजी सभापती राजेश केनी यांच्या घरी. गणपतीचं अतिशय दरवर्षी वडलोपार्जित त्यांच्याकडे गणेशाची सेवा असते. प्रत्येक वर्षी ते मनोभावे सेवा करतात. दादा काय सांगाल, एकूणच आपल्या घरी दरवर्षी गणेशोत्सव असतो, या वर्षाचा गणपती आणि वडलोपार्जित चालत आलेला गणपती, कशा प्रकारची सेवा आजही तुमच्या घरी चालू असते? गेली 48 वर्ष आम्ही गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान होतात. त्याच्या आधी आमचे काका वडील ही सगळी मंडळी एकत्रितरित्या गणेशोत्सव साजरा करत होती. आपण जर बघितलं तर इथे डेकोरेशन आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीचं करत असतो. माझ्या दोन्ही मुली आणि तिच्या फ्रेंड्स, म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटते की ह्या डेकोरेशनमध्ये जे काही केलंय, जे साधं सुद्धा आहे, त्याच्यामध्ये मी स्वतः काही लक्ष न देता, अगदी 9वीला माझी मुलगी आहे, एक 4थीला आहे आणि तिचे फ्रेंड्स जे 3री 4थीला आहेत, त्यांनी मिळून हे डेकोरेशन तयार केलेलं आहे. म्हणजे पुढची जी पिढी आहे, हे संस्कार जे आहेत पुढच्या पिढीपर्यंत रुजलेले आहेत. ते स्वतः सक्षमपणाने या ठिकाणी डेकोरेशन करायला मागतायत. या ठिकाणी या आरतीचा सुद्धा पूर्ण जी जबाबदारी आहे ती ही सगळी चिमुरडी मंडळी करतात. आमच्या येथे आरतीची एक स्पेशालिटी आहे. साधारणतः 25 पेक्षा जास्त मुलं, ही लहान मुलं, अगदी ज्यांचं वय 10, 12, 13 वर्ष एवढंच आहे, आणि सगळी शेजारी एकत्र मिळून या ठिकाणी आरतीला जमत असतात. राजकीय सामाजिक जीवनामध्ये आपण वावरतात, समाजामध्ये कशा प्रकारचं आजचं हे वातावरण आहे, काय भाष्य कराल त्यावर? खरं तर कोणताही सण म्हटला की लोक एकत्रित येणं, आणि या हेतूनच लोकमान्य टिळकांनी या सणाची निर्मिती केलेली होती, सुरुवात केलेली होती. आता जी परिस्थिती आहे आपण बघतोय की मग हिंदू मुसलमान आणखीन फलाना, मग हिंदूमध्ये पण आणखीन मराठा, आगरी, कोळी किंवा इतर जे प्रकार आहेत, मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींपेक्षा भारत देश महान आहे. मेरा भारत महान या संकल्पनेतून माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असतो. या निमित्तानं सामाजिक ऐक्याचं प्रतीक असलेला गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. मला असं वाटतं की आज आपण 3ऱ्या दिवसावरती आहोत. या ठिकाणी हिंदू सोडून इतर जातीची सुद्धा मंडळी, कित्येक मंडळी आजपर्यंत दर्शन घेऊन गेलेत. 7व्या दिवशी आम्ही विसर्जन करायला मागतोय, तोपर्यंत आणखीन मित्रमंडळी निश्चितपणाने येणार आहेत. आणि हे फक्त एका घराचा विषय आहे का, तर कित्येक मुसलमान परिवार असेल, इतर मंडळी सुद्धा गणपती बाप्पा घरी ठेवतात. सलमान खान एक सांगायला आयडॉल म्हणून निश्चितपणानं त्यांच्याकडे गणपती असतो. असे कितीतरी मंडळी आहेत, किती गणपती ठेवतात. आणि गणेशोत्सव हा फक्त काही पनवेल किंवा रायगड किंवा महाराष्ट्र नाही, तर देशभर नाही तर विदेशात सुद्धा गणपती बाप्पा त्या ठिकाणी स्थापित केले जातात. त्याच्यामुळे त्याची एक वेगळ्या पद्धतीची ओळख निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे सामाजिक ऐक्य टिकलं पाहिजे, ही भूमिका ठेवून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. अतिशय मोलाचं या ठिकाणी भाष्य केलेलं आहे की सामाजिक ऐक्य टिकलं पाहिजे. आणि आपण भारत देशवासी आहोत, जातपात बाजूला, आणि सामाजिक ऐक्य जे टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्याचं पुढं आणलं, त्याची संकल्पना सर्वांनी राबवली पाहिजे आणि सामाजिक ऐक्य हे भारतामध्ये टिकलं पाहिजे. राजेश केनी दादांची कन्या इशिताताई, काय सांगशील, कशा प्रकारचं गणपतीचं आगमन होतं, कशा प्रकारची सजावट असते आणि दिनचर्या कशा प्रकारची असते, काय सांगशील? नमस्कार, मी इशिता राजेश केनी, आणि सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाचे खूप सारे शुभेच्छा. आमच्या इथे सजावट ही 1 महिन्या आधीच सुरू करतो आम्ही. खूप सारे एक्साइटमेंट, खूप जास्त मज्जा करत आम्ही हे करतो. यावर्षी आम्ही फ्लोरल थीम केलाय, बिकॉज तो ट्रेंडी आहे आणि खूप चांगला दिसायला दिसतो. सो दरवर्षी असंच वेगळं समथिंग युनिक या मोटिव्हनी आम्ही डेकोरेशन करतो. पूर्ण दिवसभरात बरेच पाहुणे येतात, आणि बरेच पाहुणे असे असतात ज्यांना खूप महिन्यांनी किंवा समटाइम्स वर्षातनं भेटले जातात. सो गणेश उत्सव हा एक मोटिव्ह आहे की सर्व पाहुणे घरी येतात, सर्व रिलेटिव्सशी आम्ही भेटतो, त्यांच्याशी बोलतो, थोडा टाइम स्पेंड करतो. आणि बाप्पाची आरती जसं की सकाळी लवकर उठून आम्ही 10:30 पर्यंत आरती करतो. देन संध्याकाळी 8, 8:30 पर्यंत आरती होते. आणि आरतीमध्ये तर खूपच जास्त मज्जा येते. सर्वजण एकत्र म्हणजे जमतात, आरती करतात, आणि त्याच्यानंतर एकत्र बसून आम्ही खेळतो. म्हणजे गणेशोत्सव समहाव इज की सर्व एकत्र येतात, आम्ही बोलतो आणि मज्जा करतो.
एकूणच त्यांची मित्रमंडळी येतात. काय जनतेला कशा प्रकारचं केनी कुटुंबाच्या माध्यमातून आवाहन करशील? अजून पण बरेच दिवस बाकी आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. तर आय वुड से की आता ज्यांनी पण बाप्पांचे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्स आहेत, त्यांनी सर्वांनी घरी यावं, बाप्पाचं दर्शन करावं, आमच्यासोबतही टाइम स्पेंड करावं. आम्हाला खरंच खूप आनंद वाटेल. या ठिकाणी दिदीनं सर्व जनतेला पप्पांच्या मित्रांना गणपतीच्या दर्शनासाठी आणि तीर्थप्रसादासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि हा वडलोपार्जित गणेशोत्सव केनी परिवारात असाच भविष्यात पुढे ना पुढे भक्तिमय चालत राहावा. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, सुकापूर पनवेल.